नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि मित्रांनो, खास करून आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि आपल्या राज्य सरकारने घेतलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना जी आहे तर ती आपल्या राज्य सरकारने आणली आहे. आणि ती योजना जी आहे तर एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. तर अत्यंत लाभाची जी आहे तर ती योजना आहे, कारण की आपल्या राज्य सरकारने आपल्या शेतकरी बांधवांचं अवकाळी पावसामुळे होणारं पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना जी आहे तर ती सुरू केली आहे. आणि मित्रांनो, या योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीवर 50% अनुदान दिलं गेलं आहे. आणि यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना जी ताडपत्रीची किंमत असेल तर यापैकी केवळ अर्धी रक्कम जी आहे तर ती भरावी लागणार आहे. आणि उरलेली जी रक्कम आहे तर ती आपल्या शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आणि यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं जे पिकाचं संरक्षण असेल तर ते निम्म्या किमतीमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण शेतकऱ्यांसाठी शक्य होणार आहे. तर या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसापासून पिकाचं संरक्षण करता यावं, त्यासोबत यासाठी मदत करणे आणि या अंतर्गत आपल्या शेतकऱ्यांच्या पिकांवर ताडपत्री आच्छादन करून त्यांचे संरक्षण करणे हा मुख्य उद्देश असून यामुळे आपल्या पिकांपासून होणारं पिकाचं आर्थिक नुकसान टाळणे हा त्याचा उद्देश आहे. तर अतिशय महत्त्वाची योजना आहे. आणि विशेष म्हणजे की ही योजना राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून ताडपत्री अनुदान योजना असे या योजनेचं नाव आहे. आणि मित्रांनो, या योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना ताडपत्रीच्या खरेदीवर 50% अनुदान जे आहे ते आता देण्यात येणार आहे. त्यासोबत शेतकऱ्याला ताडपत्रीच्या एकूण किमतीपैकी फक्त अर्धी रक्कम जी आहे तर ती भरावी लागणार आहे. तसेच जी रक्कम आहे तर ती रक्कम जी आहे तर ती निम्मी रक्कम जी आहे तर ती आपल्या लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे. आणि यामुळे आपल्या शेतकऱ्यांना निम्म्या किमतीमध्ये जे आहे तर ते अर्ध्या किमतीमध्ये ताडपत्री जे आहे तर ते मिळणार आहे. आणि त्यामुळे अवकाळी पावसापासून पिकाचं संरक्षण मिळणार आहे. आणि ताडपत्रीवर 50% अनुदान मिळत असल्याने 50% बचत जी आहे तर ती होणार आहे. आणि यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून वाचतात आणि तसेच या शेतकऱ्यांना मानसिक स्थिरतासुद्धा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे की घरगुती कार्यक्रम असतील किंवा तात्पुरते शेड असतील किंवा गोदाम किंवा बाजार स्टॉलसाठी सुद्धा हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे की बहुउपयोगी साधन म्हणून याकडे पाहिलं जाणार आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी जी काही लाभाची पात्रता आहे तर ती पात्रता आहे की आपला जो काही यासाठी अर्ज करणारा शेतकरी जो आहे तो आपल्या महाराष्ट्रातील फक्त महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आणि शेतकरी असणे या दोन बाबी ज्या आहेत त्या अत्यंत बंधनकारक आहेत. आणि अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे त्याचं आधार कार्ड किंवा बँक खात्याशी हाताचं लिंक असलेले बँक खाते, त्यासोबत जे आहे तर ते शेतकऱ्यांचं सातबाऱ्याला आधार कार्ड किंवा फार्मर आय डी असणे गरजेचं आहे. आणि जे आधार कार्ड आहे तर ते बँक खात्याशी जोडलेलं असणंसुद्धा गरजेचं आहे, कारण की जी रक्कम आहे तर ती आधारशी संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यासोबतच अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, या योजनेमध्ये लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच ज्या काही अनुसूचित जाती जमाती SC ST शेतकरी किंवा दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर मित्रांनो, या योजनेचं जे काही अटी आहे तर महत्त्वाचा विषय म्हणजे की या योजनेचा शेतकऱ्याने यापूर्वी लाभ घेतला असेल तर तो पुन्हा या योजनेसाठी पात्र असणार नाही. त्यासोबत शेतकऱ्याने अधिकृत विक्रेत्याकडून ताडपत्री खरेदी करावी आणि त्याचं पक्के बिल जे आहे तर ते प्राप्त करावं लागणार आहे, कारण की हे जे बिल आहे तर ते पुरावा म्हणून अनुदानासाठी सादर करावं लागणार आहे. त्यासोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे की जो अर्ज आहे तो पंचायत समिती, गट विकास अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयामध्ये सादर करण्यात येणार आहे. त्यासोबतच अर्ज मंजूर झाल्यानंतर जो अनुदान आहे तर ते अनुदान 1 महिन्याच्या आत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याचं ओळखपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, त्यासोबत अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र किंवा बँक पासबुक, त्यासोबत ताडपत्री जी काही खरेदी केलं आहे त्या खरेदीचं बिल जे आहे तर तो बिल म्हणजेच की पक्कं बिल लागणार आहे, जे की BIS प्रमाणित बिल असणार आहे. त्यासोबत आपल्या शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला. आणि मित्रांनो, जे आपली अर्ज प्रक्रिया आहे तर ती एकदम सोपी अर्ज प्रक्रिया आहे, कारण की जे काही आपल्या शेतकऱ्यांसाठी आता महाडीबीटीच्या ज्या योजना आहेत त्या अंतर्गत यामध्ये अर्ज करण्यात येणार आहे. त्यामध्ये अर्ज करण्यासाठी कुठलीही आगाऊची कटकट नाही. आपल्या जवळच्या माई सेवा केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आणि परंतु महत्त्वाचं म्हणजे की जी काय महाडीबीवर यंदा जी आहे तर ते महाडीबीटीसाठी प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज केल्यास त्याचा लवकरात लवकर यासाठी नंबर लागणार आहे. तर यासाठी अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या माई सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातसुद्धा अर्ज करू शकता. तर या संदर्भात जे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता की जे काही प्रश्न असतील अर्ज कसा करायचा, काय नाही, कुठे करायचा. तर हे थोडक्यात जे काही 4-5 प्रश्न आहेत तर ते आपल्या स्क्रीनवर दिसत असेल त्यापैकी पहिला प्रश्न पाहू शकता, दुसरा, तिसरा आणि याचे उत्तरसुद्धा इथं देण्यात आले आहेत. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना, नातेवाईकांना, पाहुण्यांना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा. त्यासोबत चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.
त्यासोबत नुकताच आता मनोज जरांगेचा जो काही निर्णय आहे तो मागण्या होत्या, तर या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व मराठा बांधवांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. त्यासोबत आपला हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहिला आहे त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.